देवनांदरा जिल्हा परिषद सर्कलच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार दुर्गा विष्णू उगले आपली बहुमूल्य मते देऊन विजयी करा। भाजपाच्या वालूर जिल्हा परिषद सर्कलच्या अधिकृत उमेदवार सौ साक्षी नागेश साडेगावकर यांना आपली अमूल्य मते देऊन विजयी करा। सेलू शहरातील भव्य अशा बसस्थानकावर इमारत परिसरात CCTV लावण्यात न आल्यामुळे येथे नेहमी चोराचे प्रमाण सुरूच असते। शिवाय विद्यार्थिनींना देखील भयमुक्त प्रवास करता येत नाही। या दोन्ही घटनांना प्रतिबंध घालावयाचा असेल तर CCTV लावण्याची नितांत गरज आहे। याच पार्श्वभूमीवर सेलू बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक वसंत बोराडे यांच्या मार्फत परभणीचे विभाग नियंत्रक यांना लेखी निवेदन शनिवार 31 जानेवारी रोजी देण्यात आले आहे। बसस्थानकाच्या सुरक्षेसाठी अन्य ठिकाणी CCTV कॅमेराची सुविधा आहे, पण सेलू येथील भव्य बसस्थानकाच्या इमारतीमध्ये मात्र अद्यापही CCTV लावण्यात आलेले नाही। दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन येत्या 15 दिवसात CCTV बसविण्यात आले नाही तर त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या निवेदनावर श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचे जयसिंग शेळके, विनोद धापसे, गणेश शेळके, नवनाथ गायकवाड, समर्थ धमकडे, संजय जाधव, प्रशांत कटारे आदीसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तुमचा विश्वास हीच माझी जबाबदारी। भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रीती डॉक्टर आशिष डग, जिल्हा परिषद सर्कल, देवळगाव घाट आपली अमूल्य मते देऊन भरघोष मतांनी विजयी करा। 9 फेब्रुवारी रोजी सेलू येथून 2 मित्रांसोबत निघून गेलेल्या अनिकेत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार 1 लाखाचे बक्षीस। संपर्क निकिता शेरे, सेलू, जिल्हा परभणी। सेलू शहरात दैनिक लोकसत्ता वसुधा खारकर, प्रयाग बालाजी न्यूजपेपर एजन्सी, सुरेखा वामुरकर, सेलू।